स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असेच व्हिडिओज तयार करू शकता। तर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला रोजच्या रोज मिळत राहतील। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करण्यात आपल्याला जे काय मटेरियल इथे लागणार आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेले आहे, तिथून लवकरात लवकर सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसेच अलाइट मोशन ॲपची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल, तेथून अलाइट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या। तर आपण जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट दिलेले आहे त्या लिंकवर जाऊन डायरेक्टली आपल्या अलाइट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट होऊन जातील। आता आपल्याला काय करायचं, सिम्पली आपलं नेट बंद करून अलाइट मोशन ॲप ओपन करून सिम्पली इथं आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तुम्ही जे काय बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले असतील तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळतील। तर ते बीट मार्क सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे सॉन्ग आणि लेयर्स बघायला मिळणार आहेत। आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि मीडियामध्ये जायचं आहे। तर तुमचं जे काही इमेज तुम्हाला ॲड करायचं तुम्ही ते ॲड करून अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ तयार करू शकता। आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेलं आहे, सिम्पली अशा प्रकारे आपण इथं ॲड करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला हे इमेज अशा प्रकारे दोन बटन टच करून इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, आपल्याला पुढे ॲरोवरती क्लिक करत पुढे जायचं आहे। आपला जो काय 5:20चा बीट आहे, म्हणजे 5.20 सेकंदाचा जो काय बीट आहे तिथपर्यंत येऊन सिम्पली आपल्याला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे याची लेंथ तिथपर्यंत वाढून जाईल। आता काय करायचं, पुन्हा ॲडवरती क्लिक करून बॅक यायचं आहे आणि 2.05 सेकंदाच्या बीटला येऊन पुन्हा आपल्या इमेजला क्लिक करून या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, म्हणजे इमेजचे 2 पार्ट होऊन जातील। आता काय करायचं, इमेजच्या लेअरसमोर लॉंग प्रेस करून सगळ्यात खाली म्हणजे आपली जी काय सॉन्गची लेअर आहे ते शेजारी आपल्याला इथं अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। सेम प्रकारे आपल्याला काय करायचं, आपली जी दुसरी कट केलेली लेअर आहे त्यासमोर लॉंग प्रेस करून पुन्हा आपल्यालाही अशा प्रकारे इथं खाली घेऊन यायचं आहे। आता काय करायचं, इथून बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट प्रोजेक्ट इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला 3 लेअर बघायला मिळतील। तर पहिले इमेजला क्लिक करून सिम्पली आपल्याला इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला कॉपी इफेक्टचा ऑप्शन दिसेल, जर कॉपी इफेक्टला इथं क्लिक करून पुन्हा बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला ओपन करून आपली जे काय पहिले आत्ता इमेज आपण ॲड केलेलं आहे त्याला क्लिक करून सिम्पली इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हा इफेक्ट पेस्ट झालेला दिसून येईल। आता काय करायचं आहे, पुन्हा बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। आपली जी काय 2 नंबरची लेअर आहे 2 नंबरच्या लेअरला येऊन सिम्पली सेम प्रोसेस करत आपल्याला इफेक्टला जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा बॅक निघून आपल्याला मेन प्रोजेक्टला येऊन आपली जी काही दुसरी इमेज आहे अशा प्रकारे या इमेजला आपल्याला इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला पुढे एक 8.20 सेकंदाचा म्हणजे 5.20 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या बीटवरती यायचं आहे। सिम्पली त्या बीटला येऊन काय करायचं आहे, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर आपलं जे काही इमेज आहे आपल्याला अशा प्रकारे इथं वरची जी काही लेंथ आहे ती कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला इथं आल्यानंतर अशा प्रकारे ह्याच्या डॉटवरती क्लिक करून अशा प्रकारे खाली स्क्रोल करायचं, म्हणजे आपल्याला इमेज कट झालेलं दिसून येईल। तर अशा प्रकारे तुम्ही तुमची इमेज डायरेक्टली गॅलरीमधूनही या साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे। गॅलरीमध्ये जाऊन आपल्याला इथं कटचं ऑप्शन भेटेल, या साईजमध्ये आपल्याला इमेज कट करून घ्यायचं आहे। नंतर काय करायचं, ॲरोवरती क्लिक करत पुढे जायचं आणि 8.19 सेकंदाच्या बीटपर्यंत येऊन याची लेंथ वाढून घ्यायचं आहे। आता काय करायचं, पुन्हा इथून बॅक निघून आपल्याला शेक इफेक्ट ओपन करून घ्यायचं आहे। तर आपली जी काही 3 नंबरची लेअर आहे त्याला सिम्पली आपल्याला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे। इथून इफेक्ट कॉपी करून काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला बीट मार्कवरती येऊन आपली जी काय आत्ता आपण इमेज ॲड केलेलं आहे त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ही सिम्पली इमेज आपल्याला इथं खाली घेऊन यायचं आहे आणि सिम्पली इमेजला क्लिक करून इफेक्टला जायचं आहे आणि इथं आपल्याला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। आता काय करायचं आहे, पुन्हा आपल्याला इमेजला क्लिक करून आपल्याला अशा प्रकारे इथे इमेज ॲडजस्ट करायची की आपल्याला 3 इमेज फक्त दिसले पाहिजेत। अशा प्रकारे 3 इमेज फक्त आपल्याला इथं दिसले पाहिजे, तसं आपल्याला इथे ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे। तर ते ॲडजस्ट आपण केलेलं आहे। आता काय करायचं, पुन्हा 8.29च्या बीटला प्लस चिन्हावरती क्लिक करून आपल्याला सिम्पल इमेज आपल्या इथे ॲड करून घ्यायचं आहे। याची लेंथ आपल्याला अशा प्रकारे साईज नॉर्मल ठेवायचं आहे, इथे ॲडजस्ट करून शेवटच्या बीटपर्यंत जाऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा काय करायचं, समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे इथं खाली घेऊन यायचं आहे। आता काय करायचं, सुरुवातीला येऊन आपलं जो काय 2.05 सेकंदाचा बीट आहे त्याच्या पुढचं जे काय आपली इमेज आहे त्याचा इफेक्ट सिम्पली आपल्याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे आणि आत्ता ॲड केलेल्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट होऊन जाईल। आता सुरुवातीला येऊन काय करायचं, प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपलं जे काय आजचं स्पेशल वर्ड पेज आहे ते ॲड करून घ्यायचं आहे। पुढच्या बीटपर्यंत जर आपल्याला काय करायचं आहे, 5:20च्या बीटपर्यंत येऊन याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे PNG इथं आपल्याला एक ब्लॅक PNG बघायला मिळेल, त्याच्यासमोर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हे इथे ॲडजस्ट होऊन जाईल। सिम्पली काय करायचं आहे, लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली 8.19 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या बीटला येऊन सिम्पली ही लेअर इथं म्हणजेच आपल्या व्हिडिओची इमेजची लेअर इथे पेस्ट करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला 15.02 सेकंदाचा जो काय आपला शेवटचा बीट आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। तर हे इथं तुम्ही कसेही ॲडजस्ट करू शकता। आता काय करायचं आहे, मधला जो काय आपला गॅप राहिला आहे 5.20चा तिथे येऊन सिम्पली आपल्याला पुन्हा इथं हे PNG ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला 8.19 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे। नंतर हे PNG आपल्याला अशा प्रकारे इथं ब्लॅक PNG समोर इथं जे काही आपल्याला बघायला मिळेल तिथं सिम्पली ॲड करून घ्यायचं आहे।
तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे क्रिएट झालेला आहे. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ॲडवरती क्लिक करून एक्सपोर्टला क्लिक करायचं म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ HD गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.